राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय. फायनली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आलेली आहे खुशखबर. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे मार्च महिन्यामध्ये हप्ता. आता PM किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. नमोचा 8वा हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळेल. सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे काय आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच काय, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो 13 मार्च रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ऑफिशियल तारीख आलेली आहे. त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमोच्या हप्त्यासंदर्भात. नमोचा रखडलेला 8वा हप्ता कधी जमा होणार आहे हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. 2026-27चा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वितरणासंदर्भात हप्त्यासंदर्भात या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची माहिती पाहण्यास मिळत आहे. ती म्हणजे पाहू शकता, अर्थसंकल्पामध्ये भरघोस अशा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. बरेच शेतकरी बांधव चिंतित होते, नमोच्या 8व्या हप्त्याचं नेमकं काय झालं, नमोचा हप्ता येणार की नाही, योजना बंद तर झाली नाही ना, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडलेले होते. परंतु पहा, आता अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची चिंता मिटलेली आहे आणि नमोचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल या संदर्भात काहीही शंका राहिलेली नाही. कारण अर्थसंकल्पामध्ये 2026-27 या वर्षासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या वितरणासाठी शेतकरी बांधवांसाठी भरघोस अशा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. पाहू शकता, या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून या अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अर्थसंकल्पामधील माहिती तुम्हाला कळली असेल. त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी सुद्धा महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा म्हणजे नमोचा जो 8वा हप्ता आहे तो आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यासोबतच आता 9व्या हप्त्याची सुद्धा तुम्हाला प्रतीक्षा असणार आहे. कारण PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण झाल्याच्या नंतर त्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत, सरळ ते शेतकरी नमोसाठी सुद्धा पात्र होतात. त्यामुळे PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणानंतर नमोच्या 8व्या हप्ता आणि 9वा हप्ता या संदर्भात राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय नक्कीच घेण्यात येईल आणि जो काही निर्णय घेण्यात येईल तो तुम्हाला कळवण्यात येणार आहे चॅनलच्या माध्यमातून. त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या ज्या काही योजना आहेत, जी काही महत्त्वाची माहिती असते, नमो शेतकरी असो, PM किसान योजना असो किंवा पीक विमा 2025-26 संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट, या सर्वांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.